गुड मॉर्निंग. आता आपण आज पुढचा पार्ट बघायचा आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफमधले. मागच्या वेळेला आपण अँटीबायोटिक, अँटीसेप्टिक, नंतर अँटी फर्टिलिटी, अँटी मायक्रोबियल हे सगळे कॅरेक्टर्स बघितलेले होते. आता जो पुढचा पार्टमध्ये जायच्या अगोदर जे आपल्याला महत्त्वाचे जे स्ट्रक्चर्स आहेत, म्हणजेच थोडक्यात मिथाइल सॅलिसिलेट, ज्याला ऑइल ऑफ विंटर ग्रीन म्हणतात. मिथाइल सॅलिसिलेट म्हणजेच ऑइल ऑफ विंटर ग्रीन, हा तुम्हाला माहिती असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सिनॅमन अल्डिहाइड, नंतर हा युजेनॉल, नंतर व्हिटॅमिन सी, गॅलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी, ज्याला आपण ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणतो, जे लेमन्समध्ये असतं ते. हे असे तुम्हाला स्ट्रक्चर्स हे माहिती असले पाहिजेत. बिकॉज पर्टिक्युलरली पर्टिक्युलरली पार्ट आपल्याला जर ते बघितला तर हे व्हेरियस टाईप्स ऑफ प्लांट्समध्ये प्रेझेंट्स असतात आणि त्याचा युजफुल मेडिसिनल कॅरेक्टर म्हणून आपल्याला होतो, हे लक्षात ठेवा. मग मिथाइल सॅलिसिलेट विंटर ग्रीन स्प्रेन आणि स्ट्रेन रिमूव्ह करण्याकरता येतो. ॲस्कॉर्बिक ॲसिड जो आहे तो आपल्याला गम, जे आपल्याला ब्लिडिंग ऑफ गम होतं किंवा आपल्याला साधारणपणे हिरड्या सुचतात म्हणतो आपण, त्याच्याकरता यूज केलं जातं. नंतर पर्टिक्युलरली आपण जर व्हिटॅमिन सीचा अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी म्हणून आपल्याला बघता येतं, हे लक्षात ठेवा. आता ह्या ज्या कॅरेक्टर्स आहेत, हे कॅरेक्टर्स म्हणजेच हे जे स्ट्रक्चर्स आहेत, हे इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स येतात, हे लक्षात घ्या. हे स्ट्रक्चर्स तुम्हाला माहिती असले पाहिजे. आता हे सगळे स्ट्रक्चर्स मिथाइल सॅलिसिलेट, सिनॅमन अल्डिहाइड, युजेनॉल, व्हिटॅमिन सी, ज्याला गॅलिक ॲसिड म्हणतात, त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे. व्हिटॅमिन सी विथ ॲस्कॉर्बिक ॲसिड हे स्ट्रक्चर्स वेगळं आहे. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ते तुम्हाला काढायला पण सांगितलं जातं बोर्डाच्या परीक्षेमध्ये किंवा JEE आणि नीटमध्ये. हे स्ट्रक्चर्स देऊन कुठला पर्टिक्युलरली हे आहे मेडिसिनल कॅरेक्टर आहे ते विचारलं जातं, हे लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट येतो, ज्याला आपण क्लिन्झिंग एजंट किंवा आपण ज्याला सोप कॅरेक्टर म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आता क्लिन्झिंग एजंट म्हणजेच काय? पर्टिक्युलरली द क्लिन्झिंग एजंट्स आर दोज एजंट्स विच कॅन रिमूव्ह द स्टेन, विच कॅन रिमूव्ह द डर्ट, clutter on surface. ओके, दे आर नॅचरल ऑर सिंथेटिकल आपल्याला बघायला मिळतं. म्हणून क्लिन्झिंग एजंट म्हणजेच काय की पर्टिक्युलरली क्लिन्झिंग एजंट्स आर नथिंग बट अ सबस्टन्स विच आर गोइंग टू रिमूव्ह कुठलं स्टेन, डर्ट असेल, क्लटर ऑन सरफेस असतील, ते रिमूव्ह करण्याकरता जे आपण एजंट्स यूज केले जातात त्याला आपण क्लिन्झिंग एजंट म्हणतो. मग असे क्लिन्झिंग एजंट्स कुठले आहेत? तर आपल्याला सोप, डिटर्जंट्स हे असे दोन प्रकारचे कॅरेक्टर्स बघायला मिळतात. आता सोप म्हणजे काय? जर तुम्हाला माहिती आहे की सोप आर नथिंग बट सोडियम और पोटॅशियम सॉल्ट. सोप आर नथिंग बट sodium or potassium salt of a long chain of fatty acids. लॉंग चेन ऑफ फॅटी ॲसिड्स हे आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच तुम्हाला हा CH2 C डबल बॉन्ड O C17H35, हा CH C डबल बॉन्ड O C17H35 अँड CH2 C डबल बॉन्ड O C17H35, हा सगळा अल्काइल ग्रुप आहे, लक्षात ठेवा. C17H35 हे अल्काइल ग्रुप आहे. हे सिमिलर असू शकतात किंवा डिसिमिलर असू शकतात. ह्यांच्याबरोबर NaOH ची रिॲक्शन्स केली, काय केलं? ह्यांच्याबरोबर NaOH ची रिॲक्शन्स केली, थ्राईस NaOH घेतलं तर तुम्हाला C17H35 COONA बघायला मिळतं. आणि CH2OH, CHOH अँड CH2OH असं ग्लिसरॉल बाहेर पडतं. आणि हे जे सोडियम सॉल्ट जे आहे, जे सोडियम सॉल्ट ऑफ अ फॅटी ॲसिड, ओके, ह्यालाच सोप म्हटलं जातं.
ह्या NaOH जागी तुम्ही जर KOH घेतला तर तुम्हाला RC डबल बॉन्ड ONA म्हणजेच हा तुम्हाला RC डबल बॉन्ड OK किंवा ONA असा जर आला तर सोडियम सॉल्ट ऑफ अ फॅटी ऍसिड और सोडियम सॉल्ट ऑफ अ पोटॅशियम हे ज्या वेळेला आपण बघतो त्याच वेळेला आपल्याला बघायला मिळतं इट्स नथिंग बट अ सोप. म्हणजेच सॅपॉनिफिकेशन ही जी प्रोसेस आहे हायड्रोलिसिस ऑफ सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स, ओके, म्हणजेच पर्टिक्युलरली ग्लिसरॉल इस्टर हे काय आहेत, ग्लिसरॉलचे इस्टर्स आहेत, ग्लिसरॉल इस्टर. आता हा इस्टर कुणाचा आहे, ग्लिसरॉल इस्टर ऑफ स्टेरिक ऍसिड. आता स्टेरिक ऍसिडच्या जागी तुम्ही पाल्मिटिक ऍसिड घेऊ शकता, मायर्स्टिक ऍसिड घेऊ शकता आणि NaOH बरोबर रिॲक्ट केलं किंवा और KOH बरोबर करा तर तुम्हाला हे आपल्याला पर्टिक्युलरली सोप तयार होतात. ह्याच हायड्रोलिसिस काय, हायड्रोलायसिस ऑफ इस्टर विथ NaOH or KOH is known as सॅपॉनिफिकेशन. ह्यालाच सॅपॉनिफिकेशन म्हणतात. म्हणजेच फॉर्मेशन ऑफ अ सोप हे कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. आता हे जी हायड्रोलिसिस आहे हेच हायड्रोलिसिस आपल्याला अल्कलाइन हायड्रोलिसिस म्हणून ओळखलं जातं. अल्कलाइन हायड्रोलिसिस कुणाचं, इस्टर्सचं, ओके, त्यालाच सॅपॉनिफिकेशन हे सुद्धा कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून फॅट और ऑइल हे ज्या वेळेला सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर ज्या वेळेला हायड्रोलिसिस केलं जातं म्हणजेच अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं जातं त्यावेळेला आपल्याला सोप फॉर्मेशन होतं इन द फॉर्म ऑफ कोलायडल कॅरेक्टर. सोप फॉर्मेशन होतं इन द फॉर्म ऑफ कोलायडल कॅरेक्टर that is called as a saponification. And here soap and glycerol are separated, particularly they are separated by adding a NaCl. NaCl ऍड करून हे सेपरेट केले जातात. आणि सोपचा प्रेसिपिटेट हा आपल्याला बाय कॉमन आयन इफेक्टनं आपल्याला सेपरेट करता येतो, हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला पर्टिक्युलरली ग्लिसरॉल हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशननं रिकवर करता येतं. म्हणजेच लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही ग्लिसरॉलचं इस्टर ऑफ स्टेरिक ऍसिड, ग्लिसरॉलचं इस्टर ऑफ पाल्मिटिक ऍसिड फक्त हे चेंज करायचं, C17H35 च्या ऐवजी C17H33 हे जर तुम्ही टाकलं किंवा C17H पर्टिक्युलरली जर तुम्ही बघितलं की आपण लिपिड्सच्या कॅरेक्टर्समध्ये जर आपल्याला पर्टिक्युलरली बायोमॉलिक्युल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड्स हे आपण बघितलेले आहेत. त्यातला पर्टिक्युलरली जर ऍसिड्स घेतला, लॉरिक ऍसिड C11H23 टाकलं तुम्ही किंवा C15H31 घेतलं किंवा तुम्हाला जर तुम्ही पर्टिक्युलरली पार्मेटिक ऍसिड करता C15H31 घेतलं, स्टेरिक ऍसिड करता हा H35 घेतला, फक्त हे चेंज करा आणि NaOH किंवा KOH बरोबर अल्कलाइन हायड्रोलिसिस करा. That process is known as saponification, means formation of a soap. आता हे अल्कलाइन हायड्रोलिसिस मध्ये आपल्याला ग्लिसरॉल हा प्रॉडक्ट तयार होतो अलॉंग विथ पर्टिक्युलरली सोप हे तयार होतं, हे लक्षात ठेवा. आणि हे जे सोप जो तयार होतो तो ऍक्च्युली सोडियम सॉल्ट किंवा पोटॅशियम सॉल्टचा आपल्याला सोप बघायला मिळतो. ह्यामध्ये सोडियम क्लोराईड हे ऍड केलं जातं टू पर्टिक्युलरली बाय कॉमन आयन इफेक्टनं सेपरेट केलं जातं. सोडियम सॉल्ट ऑफ अ कार्बॉक्सिलिक ऍसिड और फॅटी ऍसिड हे सेपरेट केलं जातं, म्हणजे सोप सेपरेट केला जातो इन द फॉर्म ऑफ अ कोलायडल कॅरेक्टर. आणि ग्लिसरॉल हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशननं आपल्याला रिकवर केलं जातं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच इथं आपल्याला दोन प्रकारचे सोप आपण तयार करू शकतो. KOH घेतलं तर आपल्याला सॉफ्टर सोप बघायला मिळतो रादर दॅन सोडियम सोप. त्यामुळं टॉयलेट सोप जो प्रिपेअर केला जातो तो ऑइल विथ KOH केला जातो किंवा शॅम्पू, शेव्हिंग क्रीम्स ह्यामध्ये जो आपण सोप यूज केला जातो त्यामध्ये आपल्याला
KOH अल्कलाइन हायड्रोलिसिस विथ KOH केला जातो आणि सोडियम सोप हा टॉयलेट सोप करता किंवा वॉशिंग पर्पज करता यूज होतो, हे लक्षात ठेवा. आता हिथं सोप हा क्लिन्झिंग एजंट म्हणून काम करतो. तो डर्ट, स्टेन, क्लटर ऑन द सरफेस रिमूव्ह करतो, परंतु तो क्लिन्झिंग ऍक्शन वॉटरची एनहान्स करतो. सोपची क्लिन्झिंग ऍक्शन नसते. सोप इज गोइंग टू एनहान्स द क्लिन्झिंग ऍक्शन कुणाची? वॉटर हॅज अ क्लिन्झिंग ऍक्शन. सोपला क्लिन्झिंग ऍक्शन असत नाही, हे डोक्यात ठेवा. सो सोप डिटर्जंट दे आर गोइंग टू particularly enhance the cleansing action of water, and then only they are going to remove the stain, dirt or clutter on a surface, ज्याला आपण क्लिन्झिंग एजंट्सचा म्हणून काम सोप करतो, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला मगाशी सांगितलं पोटॅशियम जर असेल, KOH घेतला तर तो शॅम्पूमध्ये, बाथिंग सोपमध्ये, शेविंग क्रीम्समध्ये यूज केला जातो, आणि सोडियम हा पर्टिक्युलरली टॉयलेट सोप आणि वॉशिंग सोप करता यूज केला जातो, हे लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचं, वेगवेगळ्या प्रकारचे सोप कुठले कुठले आहेत बघा. एक आहे टॉयलेट सोप. ज्या टॉयलेट सोपमध्ये आपल्याला फॅट्स अँड ऑइल हा म्हणजेच हे फॅट्स अँड ऑइल हे म्हणजे इस्टर्स ऑफ सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड और अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स ट्रीटेड विथ अल्कली NaOH और KOH बरोबर केलं की टॉयलेट सोप तयार होतो, आणि त्याच्याच मध्ये आपल्याला कलर किंवा प्लेझंट ओडर ऍड केला जातो आणि मोर अट्रॅक्टिव्ह तो सोप बनवला जातो. म्हणजेच KOH बरोबर रादर दॅन NaOH, म्हणजेच ह्या फॅट्स अँड ऑइल्स बरोबर KOH चं पर्टिक्युलर अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं जातं, टॉयलेट सोप मिळवला जातो, त्यामध्ये कलर, प्लेझंट ओडर हे ऍड केला जातो. नावडेज काय केलं जातं ते पाल्मिटिक ऍसिड किंवा स्टेरिक ऍसिडचं सॅपॉनिफिकेशन केलं जातं, आणि त्या सॅपॉनिफिकेशन मध्ये आपल्याला कलर, ओडर, फ्लेवर ऍड केला जातो, हे लक्षात ठेवा. दुसरा येतो फ्लोट सोप. ह्या फ्लोट सोप मध्ये टायनी एअर बबल्स असतात. ओके, बिफोर देअर हार्डनिंग, म्हणजे छोटे छोटे बबल कॅरेक्टर्स आपल्याला त्या सोप मध्ये बघायला मिळतात, त्याला फ्लोट सोप म्हणतात. म्हणजेच तो सोप वॉटरवरती फ्लोट होतो, आणि ते इन द फॉर्म ऑफ अ टायनी एअर बबल्स च्या कॅरेक्टर्स मध्ये तो फ्लोट होतो, म्हणून फ्लोट सोप म्हणतो. तसंच आपल्याला ट्रान्सपरंट सोप. आता ह्या ट्रान्सपरंट सोप मध्ये काय केलं जातं, इथेनॉल हा ऍड केला जातो ऍज अ सॉल्व्हंट म्हणून, अँड दॅट सॉल्व्हंट एक्सेस इव्हॅपोरेशन होतं. आता हे ट्रान्सपरंट सोप तुम्ही जर बघितलं असाल तर तुमच्या आता पर्टिक्युलरली ट्रान्सपरंट सोपमध्ये एक्झॅक्टली आता मला त्याचं नाव आठवत नाही ट्रान्सपरंट सोपचं, खरं ते असं आरपार बघणारा आहे बघा एक सोप. ओके, ते ऍडव्हर्टाईज पण दाखवली. पियर्स सोप. पियर्स सोप जो आहे तो पियर्स सोप म्हणजेच ट्रान्सपरंट सोप आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली सोप फॉर्मेशन्स मध्ये इथेनॉल हे ऍड केलं जातं, आणि एक्सेस इव्हॅपोरेशन करून आपल्याला त्या अल्कोहोल सॉल्व्हंट म्हणजे इथेनॉल सॉल्व्हंटचा इव्हॅपोरेशन करून ट्रान्सपरंट सोप तयार केला जातो. त्याच्यानंतर पुढचा येतो मेडिकेटेड सोप. आता ह्यामध्ये काय केलं सारखं बायोथिनॉल सारखे आपल्याला अँटीसेप्टिक कॅरेक्टर ऍड केले जातात, बोरिक पावडर सारखे कॅरेक्टर हे ऍड केले जातात, आणि मेडिकेटेड सोप आपल्याला तयार केले जातात टू स्टॉप द बॉडी ओडर और टू डिक्रीज द बॉडी ओडर हे करता येतं. म्हणजे आपल्याला आता जे डेटॉल सोप आपण वापरतो किंवा सॅव्हलॉन सोप आहे तो मेडिसिनल सोप म्हणून केला जातो, किंवा काय काय वेळेला आपल्याला बघा जे डर्मिटॉलॉजिस्ट आहेत म्हणजे स्किन स्पेशालिस्ट आहेत ते सोप देतात, तो मेडिकेटेड सोप मध्ये हे ऍड केलं जातं. तसंच शेविंग सोप मध्ये, ह्या शेविंग सोप मध्ये ग्लिसरॉल प्रेझेंट असतं, नंतर गम ऑफ रोझिन हा ऍड केला जातो, आणि सोडियम रोझिनेट हा पर्टिक्युलरली सोडियम रोझिनेट हा प्रकार ऍड केला जातो पर्टिक्युलरली शेविंग सोप मध्ये, कारण का टू गेट अ बेटर लादर म्हणजेच काय पर्टिक्युलर फेस चांगला याकरता सोडियम रोझिनेट हे ऍड केलं जातं. पुढे येतं लॉन्ड्री सोप. लॉन्ड्री सोप मध्ये आपल्याला फिलर्स लाईक सोडियम रोझिनेट, सिलिकेट, बोरॅक्स, सोडियम कार्बोनेट हे ऍड केलं जातं, हे लक्षात ठेवा. नंतर सोप चिप्स
जे बारक्या बारक्या वड्या ज्या तयार केल्या जातात त्या आपल्याला सोप चिप्स तयार होतात. नंतर सोप ग्रॅन्युअल्स, काय काय ह्याच्यामध्ये बबल्सच्या ऐवजी स्मॉल स्मॉल ग्रॅन्युअल्स टाईप आपल्याला ऍड बघायला मिळतात, जेणेमुळे आपण तो सोप जरा खडबडीत लागतो बघा. तो खरबरीत सोप जो आहे तो ह्या सोप ग्रॅन्युअल्स म्हणून आपल्याला बघायला मिळतो. हा सगळ्यात महत्वाचा. मग आता तुम्हालाच माहिती आहे की पर्टिक्युलरली सोप वी कॅनॉट यूज द सोप फॉर बॉथिंग एज वेल एज अ क्लिनिंग युटेन्सिल और म्हणजे भांडी धुण्याचा किंवा वॉशिंग सोप आणि बाथिंग सोप हा आपला सेम असत नाही. म्हणून लक्षात ठेवा, पोटॅशियमचा सोप जो आहे हा सॉफ्ट स्किनला यूज होतो आणि सोडियमचा जो आहे तो आपल्याला वॉशिंग सोप किंवा युटेन्सिल करता क्लिनिंग सोप म्हणून यूज केला जातो. हे लक्षात ठेवा. आता सोप्स आर पर्टिक्युलरली दे आर इनसोल्युबल इन अ बोअर वॉटर. आता ह्यामध्ये लक्षात घ्या की सोप हा नॉट वर्क इन हार्ड वॉटर मध्ये तो वर्कआउट करत नाही. का करत नाही तर लक्षात घ्या की हार्ड वॉटर मध्ये म्हणजे जे बोअरचं वॉटर आहे, पाणी आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन्सचं प्रेझेंट जास्त असतो. ज्या वेळेला हे आयन्स इनसोल्युबल कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोप हे फॉर्मेशन होतं. दीज आयन्स फॉर्म इनसोल्युबल मॅग्नेशियम अँड मॅग्नेशियम सोप रिस्पेक्टिव्हली. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोप हा रिस्पेक्टिव्हली फॉर्म केला जातो. परंतु सोडियम और पोटॅशियम जर ऍड केले इन हार्ड वॉटर अँड इनसोल्युबल सोप सेपरेट ॲज अ स्कम इन अ वॉटर अँड अनलेस ॲक्ट्स ॲज अ क्लिन्झिंग एजंट. म्हणून लक्षात घ्या, बोअर वॉटरमध्ये आपल्याला कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असतं. त्याच्या आयन्सचं इनसोल्युबल सोप तयार होतो. तो इनसोल्युबल सेपरेट तयार होतो म्हणजे स्कम, म्हणजेच थोडक्यात वरती फेस आल्यासारखा होतो. ओके, तो स्कम इन अ वॉटर हा तयार होतो आणि म्हणून आपल्याला सोडियम किंवा पोटॅशियम ऍड केलं जातं फॉर द क्लिन्झिंग ऍक्शन करता. आणि म्हणून आपल्याला हे वॉशिंग पर्पज करता पर्टिक्युलरली हे जे प्रेसिपिटेशन ऑफ कॅल्शियम आयन्स आणि मॅग्नेशियम सोप्सचे जे होतात आणि मग डीप लेवलमध्ये आपल्याला फायबर क्लिन्झिंग करण्याकरता हा जो गमी मास तयार होतो, त्यामुळं आपल्याला वॉशिंग कॅरेक्टर म्हणजे क्लिन्झिंग ऍक्शन ही बघायला मिळत नाही. हे लक्षात ठेवा. कारण हा प्रेसिपिटेट ऑफ कॅल्शियम ऑर मॅग्नेशियम इट इज गोइंग टू स्टिक ऑन फॅब्रिक, ज्याला आपण स्कम म्हणतो. आणि म्हणून सोप इज नॉट गोइंग टू वर्क ॲज बोअर वॉटर ऑर हार्ड वॉटरमध्ये ते यूज केलं जात नाही. हे लक्षात ठेवा. कारण का इथं स्टिकी प्रिसिपिटेट तयार होतो आणि म्हणून पर्टिक्युलरली हार्ड वॉटरमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे प्रेझेंट आहेत. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन्स हे इनसोल्युबल कॅरेक्टर काय केले जातात, इनसोल्युबल आपल्याला इनसोल्युबल सोप तयार करतात ते. आणि ते इट इज पर्टिक्युलर दॅट इनसोल्युबल सोप इज पर्टिक्युलरली स्टिक as in the form of a scum on the fabric, so it is a very difficult to penetrate that character and cleansing action is a very low as compared to soap with sodium. ओके, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हार्ड वॉटर हा पर्टिक्युलरली सोप हा वर्कआउट करत नाही, कारण का कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुळे. आणि त्यामुळं जे पोटॅशियम किंवा सोडियम असतात ज्या वेळेला हार्ड वॉटरमध्ये ऍड केले जातात ड्यू टू स्कम फॉर्मेशन. ओके, ड्यू टू स्कम फॉर्मेशन. कुठलं स्कम फॉर्मेशन? फ्रॉम कॅल्शियम और मॅग्नेशियम. तो स्कम फॅब्रिकला पर्टिक्युलरली स्टिक होतो, पर्टिक्युलरली स्टिकी प्रेसिपिटेट तयार होतो आणि तो स्टिकी प्रेसिपिटेट डल कॅरेक्टर्स मध्ये असतो आणि त्यामुळे आपल्याला पेनिट्रेशन सोडियमचं किंवा पोटॅशियमचं होत नाही. आणि जो डर्ट आहे किंवा जो स्टेन आहे किंवा क्लटर ऑन सरफेस आहे ते रिमूव्ह होत नाहीत इन प्रेझेन्स ऑफ हार्ड वॉटर. म्हणजे मी मगाशी सांगितलं बघा, वॉटरची क्लिन्झिंग ऍक्शन आहे ते सोप काय करतात, एनहान्स करतात ऍक्शन कुणाची, वॉटरची. हे लक्षात ठेवा. दे आर नॉट गोइंग टू इटसेल्फ म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे सोडियमचा सोप, पोटॅशियमचा सोप हा
त्याची क्लिन्झिंग ऍक्शन नाही, तो एजंट म्हणून काम करतो आणि वॉटरची ऍक्शन एन्हान्स करतो. केव्हा? जर ज्या वेळेला कॅल्शियम मॅग्नेशियम फ्लोराईडचं प्रमाण कमी असेल त्यावेळेला, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हे ज्या वेळेला आपल्याला ह्यामध्ये सिंथेटिक डिटर्जंट हे जर आपण यूज केले तर सिंथेटिक डिटर्जंट्स हे पर्टिक्युलरली सोल्युबल इन बोर वॉटर असतात आणि मग दे आर गोइंग टू एनहान्स द ॲक्शन ऑफ अ वॉटर, म्हणजे दॅट इज अ बोर वॉटर. आणि म्हणून आपल्याला डिटर्जंट्स हे यूज केले जातात. आता डिटर्जंट्सला काय म्हटलं जातं, तर व्हॉट डू यू मीन बाय डिटर्जंट्स? सर डिटर्जंट्स इट्स नथिंग बट अ सोपलेस सोप. डिटर्जंट्सला आपण सोपलेस सोप म्हणतो. आता सोप फॉर्मेशन म्हणजेच काय? NaOH बरोबर किंवा KOH बरोबर अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं जातं. कुणाचं? ग्लिसरॉल इस्टर ऑफ स्टेरिक ऍसिड, ग्लिसरॉल इस्टर ऑफ पाल्मिटिक ऍसिड ह्यांचं ज्या वेळेला आपण हायड्रोलिसिस केलं जातं, अल्कलाइन हायड्रोलिसिस केलं जातं विथ NaOH आणि KOH, त्याला सोप म्हणतो. परंतु ज्या वेळेला फॉर्म्युलेशन ऑफ डिटर्जंट होतं ते सोपलेस सोप म्हणजे सॅपॉनिफिकेशन त्याचं फॉर्मेशन होत नाही. सो दीज डिटर्जंट्स आर फॉर्म्युलेटेड आयदर सोडियम सॉल्ट ऑफ अल्काइल हायड्रोजन सल्फेट, sodium salt of alkyl hydrogen sulfate, or sodium salt of a long chain of alkyl benzene sulfonic acid. बघा हा, सोडियम सॉल्ट ऑफ अल्काइल हायड्रोजन सल्फेट किंवा सोडियम सॉल्ट ऑफ अ लॉंग चेन ऑफ अल्काइल बेन्झिन सल्फॉनिक ऍसिड, ह्या दोन कॅरेक्टर्सनं आपल्याला डिटर्जंट्स तयार होतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं NaOH किंवा KOH नसल्यामुळं आपल्याला हे डिटर्जंट म्हणजे काय, तर डिटर्जंट्स आर नथिंग बट सोपलेस सोप. दे हॅव ऑल द प्रॉपर्टीज लाईक सोप बट दे डू नॉट कंटेन सोप व्हॅल्यू. They do not contain soap value, that is NaOH and KOH, and these detergents they are used in both the water, hard as well as soft water, so they can give a foam very easily, and cleansing action is going to enhance by this detergent character. This synthetic detergent character, they are classified anionic detergents, cationic detergent and non-ionic detergents. These detergents they are going to be produced by sodium salt of alkyl hydrogen sulfate or sodium salt of a long chain of alkyl benzene sulfonic acid. आणि म्हणून आपल्याला तीन टाइप्सचे बघायला मिळतात, अनायनिक, कॅशायनिक आणि नॉन आयोनिक कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आता हे सगळे सोपलेस सोप आहेत, ह्याच्यामध्ये क्लिन्झिंग ऍक्शन प्रॉपर्टीज ज्या आहेत जस्ट लाईक सोप आहेत, बट दे डू नॉट कंटेन सोप. कारण सोप म्हणजेच काय, अल्कलाइन हायड्रोलायसिस विथ NaOH किंवा KOH, ज्याच्यामध्ये सॅफॉनिफिकेशन प्रोसेस होते ते सोप. हे डिटर्जंट मध्ये होत नाहीत. त्यांचे प्रॉपर्टीज ह्या सोप सारख्या आहेत, बट दे डू नॉट कंटेन सोप कॅरेक्टर. आणि हे दोन्हीही सॉफ्ट आणि हार्ड वॉटर्स मध्ये यूज केले जातात, हे लक्षात ठेवा. मग पहिला येतो अनायनिक डिटर्जंट्स. आता ह्या अनायनिक डिटर्जंट्स मध्ये आपल्याला सोडियम सॉल्ट ऑफ सल्फोनेटेड, ओके, सोडियम सॉल्ट ऑफ सल्फोनेटेड लॉन्ग चेन अल्कोहोल्स और हायड्रोकार्बन्स. सोडियम सॉल्ट जो आहे सल्फोनेटेड विथ लॉन्ग चेन अल्कोहोल्स और हायड्रोकार्बन्स प्रेझेंट्स असतात, हे लक्षात ठेवा. दिस हायड्रोजन सल्फेट, okay, these hydrogen sulfate they are going to heat with sulfuric acid and by neutralization character आपल्याला anionic detergents बघायला मिळतो. म्हणजेच जर तुम्ही बघितलं तर हा तुमचा पर्टिक्युलरली जर आपल्याला कॅरेक्टर वाईज जर बघितलं तर CH3 हा CH3 CH211 ह्यालाच आपल्याला डो डिकाईल बेन्झीन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? डो डिकाईल बेन्झीन हा म्हटलं जातं. ह्याच्या बरोबरीनं H2SO4 ह्याची रिॲक्शन्स केली जाते, म्हणजेच HOSO3H असं आपल्याला कॅरेक्टर्स करता येतात ह्या H2SO4चं. आणि हे थोडंसं
हिट आउट केलं जातं. आता हिट आउट केल्यानंतर आपल्याला पर्टिक्युलरली हा हितला H आणि हा H2O हा बाहेर पडतो आणि हा CH3 CH211 इथे हे बेन्झिन रिंग. ओके, आणि इथं तुम्हाला SO3H हा तयार होतो आणि ह्याचं जे SO3H चं नाव आहे N-डोडिकाईल, याला म्हणतात N-डोडिकाईल बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. काय म्हटलं जातं? बेन्झिन सल्फोनिक ऍसिड म्हटलं जातं. आणि ह्याचं ज्या वेळेला ट्रीटमेंट केली जाते NaOH बरोबर, तर तुम्हाला हे CH3 CH211 ओके, आणि हा पर्टिक्युलरली SO3Na तयार होतो आणि ह्यालाच आपण पर्टिक्युलरली सोडियम डोडिकाईल हा येतो. सोडियम डोडिकाईल बेन्झिन सल्फोनेट तयार होतो. हा पर्टिक्युलरली सोडियम डोडिकाईल बेन्झिन सल्फोनेट तयार होतो. हा लक्षात ठेवा. आणि ही पोझिशन डोडिकाईलची पॅरा पोझिशन येते, म्हणून सोडियम डोडिकाईल बेन्झिन सल्फोनेट तयार होतो, हे लक्षात ठेवा. आणि हेच आपल्याला हा एनायनिक डिटर्जंट म्हणून ओळखला जातो. हा येतो एनायनिक डिटर्जंट, हा आपल्याला बघायला मिळतो, कारण लॉंग चेन ऑफ एनायन्स बघायला मिळते, हे लक्षात ठेवा. तसंच एनायनिक डिटर्जंट्स मध्ये लॉरेल अल्कोहोल म्हणून कॅरेक्टर येतं. आता हे लॉरेल अल्कोहोल म्हणजे CH3 CH210 अँड पर्टिक्युलरली CH2OH हे कॅरेक्टर बघायला मिळतं. ह्यालाच आपण लॉरेल अल्कोहोल ओके LAURAL करा, LAURAL लॉरेल अल्कोहोल. ह्याच्याबरोबर H2SO4 ची रिएक्शन्स करायची राजानो. आता H2SO4 केल्यानंतर CH3 CH210 हा CH2 पर्टिक्युलरली OSO3H तयार लागणार आहे. ओके, OSO3H लाईन हा लॉरेल हायड्रोजन सल्फेट, लॉरेल हायड्रोजन सल्फेट तयार होईल. ओके, ह्यामधनं -H2O बाहेर पडतं. आता ह्याच्या बरोबरीनं NaOH ऍड करायचा आणि मग तुम्हाला CH3 हा CH210 ओके, ते तुम्हाला लक्ष दिसणार नाही, तो थोडासा वेगळ्या प्रकारानं लिहितो. CH3 CH210 CH2OSO3 प्लस SO3 मायनस. ओके, हा हिता असा खालती लिहितो CH3 CH210 CH2OSO3 मायनस Na प्लस. हा आपल्याला पर्टिक्युलरली सोडियम लॉरेल सल्फेट हा प्रॉडक्ट तयार होतो. सोडियम लॉरेल सल्फेट हा प्रॉडक्ट तयार होतो. हा एनायनिक डिटर्जंट्स म्हणून आपल्याला बघायला मिळतं. हे लॉरेल अल्कोहोल सोडियम लॉरेल सल्फेट हे तुम्हाला तुमच्या पेस्टमध्ये किंवा पर्टिक्युलरली शेविंग क्रीम्समध्ये बघायला हे एनायनिक डिटर्जंट्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. हे पर्टिक्युलरली हे प्रेसिपिटेशन केलं जातं अँड इट विल गिव्ज अ गुड लादर, हे लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली टूथपेस्टमध्ये म्हणजेच जे तुमचं पेप्सोडेंट 2-in-1 असेल किंवा तुमची क्लोजअप कॅरेक्टर असेल, ह्यामध्ये क्लोजअप पेस्ट असेल, त्यामध्ये हे एनायनिक डिटर्जंट्स हे बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये पर्टिक्युलरली आपल्याला अल्काइल हायड्रोजन सल्फेट म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ सल्फोनेटेड लॉंग चेन्स ऑफ हायड्रोकार्बन्स और अल्कोहोल्स हे यूज केले जातात आणि त्याच्यापासून एनायनिक डिटर्जंट आपल्याला तयार होतात. एक डोडिकाईल बेन्झिन आणि दुसऱ्या लॉरेल अल्कोहोल पासून. हे तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता, हे लक्षात घ्या. तसंच
आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण कॅशायनिक डिटर्जंट म्हटलं जातं. ओके, ज्याला आपण कॅशायनिक डिटर्जंट हे कॅरेक्टर बघतो. आता कॅशायनिक म्हणजेच काय आहे तर इथं कॅशायनची लॉंग चेन असते हे लक्षात ठेवा आणि एनायन हा शॉर्ट चेन मध्ये असतो. मगाशी बघितलं आपल्याला लॉंग चेन ऑफ एनायन्स बघायला मिळाली आणि शॉर्ट चेन ही आपल्याला कॅशायनची बघायला मिळाली. हे लक्षात घ्या, हा सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट फॅक्टर बघायला मिळतो. आता ह्या कॅशायनिक डिटर्जंट्स मध्ये ज्यावेळेला आता कॅशायनिक डिटर्जंट्स मध्ये क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट हा बघायला मिळतो. म्हणजेच क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणजे हा N हा तुमचा CH3, इथं CH3 हा CH3 काढून घ्या इथं. ओके, हा असा काढून घेतला. आता ह्यालाच काय करायचं फक्त ह्याला इथं CH2 इथं तुम्हाला CH3. ओके, हा CH2. आता हा CH2 फक्त किती आहे हा जर बघितला तर 14 कॅरेक्टर येतं. हा आपल्याला प्लस कॅरेक्टर इथं बघायला मिळणार आहे. ओके, किंवा ह्याच्यावरती प्लस कॅरेक्टर करा आणि Cl मायनस हे घ्या. मग ह्याचं नाव येतं हेक्झा डिकाईल ट्रायमिथाईल अमोनियम क्लोराईड. ह्याचं नाव येतं हेक्झा. ओके, हेक्झा डिकाईल N हेक्झा डिकाईल. हा लक्षात घ्या, N हेक्झा म्हणजे 14, 15 हा 16. N हेक्झा डिकाईल हा लक्षात घ्या. ट्रायमिथाईल हा अमोनियम क्लोराईड आयन हा तयार होतो. हे लक्षात ठेवा. हा 14 हा 15 हा 16 म्हणून N हेक्झा डिकाईल हे 1 2 3 म्हणून ट्रायमिथाईल. ह्या N ला म्हणजे अमोनियम आणि हा क्लोराईड आयन्स पासून आपल्याला कॅशायनिक डिटर्जंट बघायला मिळतो. आणि ह्यामध्ये लक्षात घ्या, बिकॉज दे आर गोइंग टू कॅशायनिक, बिकॉज कॅशायन पार्ट हॅज अ लॉंग कॅरेक्टर ॲज कम्पेअर टू अनायन्स. आणि म्हणून हे कॅशायनिक डिटर्जंट पॉप्युलरली आपल्याला हेअर कंडिशनर कॅरेक्टर्स मध्ये यूज केले जातात. आणि म्हणून जे जर्मिसायडल प्रॉपर्टीज आहेत, काय आहेत जर्मिसायडल प्रॉपर्टीज, म्हणजेच तुम्ही बघा केसांमध्ये जो कोंडा होतो, ओके, तो कोंडा काढण्याकरता किंवा थोडे छोटे छोटे बारीक फोड उठतात, ते जर्मिसायडल ऍक्शन म्हणून हे कॅशायनिक डिटर्जंट्स देतात. आणि म्हणून तुम्हाला शॅम्पू अँटी डॅन्ड्रफ कॅरेक्टर, फंगीसायडल कॅरेक्टर हे कॅशायनिक कॅरेक्टर मुळे येतं. हे लक्षात ठेवा. आता ह्याच N हेक्झा डिकाईल ट्रायमिथाईल अमोनियम क्लोराईडलाच फक्त सेटिल ट्रायमिथाईल एवढंच फक्त नाव द्या. हा जो N हेक्झा आहे डिकाईल ह्याच्या नावाजागी फक्त सेटिल टाका आणि सेटिल ट्रायमिथाईल अमोनियम क्लोराईड आयन्स आपल्याला फंगीसायडल जर्मिसायडल कॅरेक्टर म्हणून ओळखले जातात. हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यानंतर पुढचा जो येतो ज्याला आपण हा कॅशायनिक डिटर्जंट झाला, ह्याला आपण नॉन आयोनिक डिटर्जंट म्हणतो. आता इथं आयोनिक कॅरेक्टर प्रेझेंट नाही, नायदर कॅशायन नॉर एनायन हे कॅरेक्टर्स नसतात. हे लक्षात ठेवा. आणि मग ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही पहिल्यांदा हा कॅरेक्टर घ्या C. इथं आपल्याला CH2OH घ्या, इथं CH2OH मांडा आणि परत खालती आपल्याला CH2OH असं लिहून घ्या. आता परत ह्या C ला म्हणजे ज्या C वरती आपण इथं CH2OH घेतलेला आहे, तर इथं काय करायचं, इथं OCH2 टाकायचं आणि ह्या O ला आपल्याला पर्टिक्युलरली CH2, ओके, इथं CH3 हा C डबल बॉन्ड O आणि हा जो CH2 आहे हा CH2 म्हणजेच 6 हे कॅरेक्टर येईल. म्हणजे बघा हा इथं कुठेही आयन नसतो म्हणून हा नॉन आयोनिक डिटर्जंट म्हणून काम केलं जातं. नॉन आयोनिक डिटर्जंट म्हणून काम केलं जातं. बघा परत एकदा हा कार्बन काढायचा, इकडे CH2OH इथं CH2OH हा CH2OH टाकायचा, मग ह्या कार्बनला CH2 आणि मागं O लिहायचा आणि मग ह्या O ला
CH3CH2 C डबल बॉन्ड O लिहिला की तुम्हाला इझिली आपल्याला नॉन आयोनिक डिटर्जंट्स बघायला मिळतात. आता ह्या नॉन आयोनिक डिटर्जंट्स मध्ये लक्षात घ्या, दे आर गोइंग टू फॉर्म बाय अ स्टेरिक ऍसिड विथ पॉलीइथिलीन ग्लायकॉल आणि स्टेरिक ऍसिड पासून हे तयार होतात. आता ह्याचा नाव जे येतं हे नाव आहे पेंटा. ओके, पेंटारिल थर्टिल स्टेरेट हा त्या नॉन आयोनिक डिटर्जंट्सचं नाव येतं. काय येतं? पेंटारिल थर्टिल स्टेरेट हे त्यांचं नाव येतं. हे लक्षात ठेवा. आणि हे तुमचे जे लिक्विड डिश वॉशिंग कॅरेक्टर्स असतात, म्हणजे थोडक्यात तुमचा आपल्याला जो मोठा ब्रँड आहे बघा, व्हीम वॉशिंग सोप जो आहे तो ह्या नॉन कॅशायनिक किंवा नॉन आयोनिक कॅरेक्टरनं तयार होतं. लिक्विड डिश वॉश करण्याकरता हे जे यूज केलं जातं. आणि हे ग्रीस आणि ऑइल जे आपल्याला पर्टिक्युलरली लिक्विड डिशवरती किंवा आपल्या भांड्यांवरती जे आहे ते रिमूव्ह करण्याकरता हा यूज केला जातो. हे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो. आता ह्यामध्ये आपण बघितलं अनायनिक डिटर्जंट्स मध्ये डो डिकाइल बेन्झिन च्या H2SO4 बरोबर रिएक्शन्स करून डो डिकाइल बेन्झिन सल्फोनिक ऍसिड आणि त्याच्या बरोबरीने NaOH ची रिएक्शन्स करून सोडियम डो डिकाइल बेन्झिन सल्फोनेट हा अनायनिक डिटर्जंट्स तयार होतो. हेक्सा डिकाइल ट्रायमिथाइल अमोनियम क्लोराइड, त्याला सेटिल ट्रायमिथाइल अमोनियम क्लोराइड हा पर्टिक्युलरली कॅशायनिक डिटर्जंट. आणि नॉन आयोनिक डिटर्जंट्स ज्याला आपण पेंटाथर्टिल स्टेरिएट असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. आणि वेगवेगळ्या कॅरेक्टर्सने हे सोप ऍक्ट होतात हे लक्षात ठेवा. आता डिटर्जंट्स हे जे आहेत दे आर गोइंग टू कॉज द पोल्युशन बिकॉज डिटर्जंट कंटेन्स 20% ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आपल्याला डिटर्जंट्स मध्ये बघायला मिळतात. आणि रिमेनिंग पार्ट जो आहे तो सोडियम सल्फेट, जो इनऑर्गॅनिक फॉस्फेट्स, सोडियम सल्फेट, सोडियम परबोरेट, फोमिंग एजंट हे बघायला मिळतात. आणि दीज फॉस्फेट्स फ्रॉम डिटर्जंट्स असिस्ट अल्गे अँड वीड्स टू ग्रो इन अ वॉटर. म्हणजेच अल्गे आणि वीड्स हे वॉटरमध्ये वाढवण्याकरता हे आपल्याला फॉस्फेट्सचा उपयोग होतो. आणि म्हणून ते वॉटर पोल्युशन होतं हे लक्षात ठेवा. आणि हे जे अल्गे आणि वीड्स आहेत ते डिप्लीट करतात ऑक्सिजन आणि त्यामुळे ॲक्वाटिक ॲनिमल्सचं लाईफ हे धोक्यात येतं हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जे हे आपल्याला आपण डिटर्जंट्स तयार करतो ह्या डिटर्जंट्समध्ये सोडियम सल्फेट, इनऑर्गॅनिक फॉस्फेट, सोडियम परबोरेट, फोमिंग एजंट्स हे पर्टिक्युलरली फॉस्फेट्स किंवा हे जे कॅरेक्टर्स आहेत सोडियम परबोरेट वगैरे हे असिस्ट करतात अल्गे आणि वीड्स ग्रो होण्याकरता इन वॉटर. आणि दे आर गोइंग टू डिप्लीट द ऑक्सिजन लेवल. ओके, अँड सो दॅट द लाईफ ऑफ अक्वॅटिक ॲनिमल्स इन डेंजर हे होतं. आणि म्हणून हे वॉटर पोल्युशन करतात हे लक्षात ठेवा. आता ह्या पर्टिक्युलरली जर तुम्ही हे डिटर्जंट्स असतील किंवा सोप्स असतील तर ह्यांचं क्लिन्झिंग ऍक्शन ही कशी येते, ती क्लिन्झिंग ऍक्शन ही सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो हे लक्षात ठेवा. आता कुठलाही डिटर्जंट्स आणखीन ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली सोप कॅरेक्टर्स मध्ये जर बघितलं तर हे आपण जर लॉंग चेन हायड्रोकार्बन पार्ट जर बघितला तर ह्या लॉंग चेन हायड्रोकार्बन पार्ट मधला आपल्याला पर्टिक्युलरली बघायला मिळतो. आणि इथं हा जर कॅरेक्टर घेतला तर लक्षात घ्या हा पर्टिक्युलरली पोलर पार्ट बघायला मिळतो. कुठला? हा पोलर पार्ट तयार होतो. आणि ही लॉंग चेन हायड्रोकार्बन, लॉंग चेन HC म्हणजे हायड्रोकार्बन, हायकोर्ट नाही बरं का. लॉंग चेन हायड्रोकार्बन म्हणजेच हे लक्षात ठेवा नॉन पोलर पार्ट सोप मध्ये. कारण का सोप कसा तयार होतो, पर्टिक्युलरली ग्लिसरॉल ऑफ इस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड्स, फॅट्स किंवा ऑइल्स, फॅट्स अँड ऑइल्सचा
लॉंग चेन. ओके, हे C17H35 एवढ्या म्हणजे कार्बन 17 एवढी त्याची लिंक असते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून जे कार्बन 17 आहेत ते लॉंग चेन नॉन पोलर पार्ट येतात आणि जो COONA पार्ट येतो तो पोलर कॅरेक्टरचा पार्ट येतो. आता जे मॉलिक्युल्स, सोप हॅज अ 2 पार्ट्स, एक लॉंग चेन हायड्रोकार्बन, ओके, ज्याला आपण टेल म्हणतो. लॉंग चेन हायड्रोकार्बनला आपण ह्यालाच टेल म्हटलं जातं. लॉंग चेन हायड्रोकार्बनला टेल म्हटलं जातं, विच इज सोल्युबल इन ऑइल. टेल हा सोल्युबल इन ऑइल हा बघायला मिळतो. आणि जो हेड आहे हा पोलर पार्ट म्हणजेच हेड हा वॉटर सोल्युबल आहे. हेड काय आहे? वॉटर सोल्युबल कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे 2 पार्ट आहेत, एक हेड आणि टेल. टेल म्हणजेच नॉन पोलर हायड्रोकार्बन पार्ट, जो ज्याची अफिनिटी टुवर्ड्स ऑइल आहे, आणि जो पोलर पार्ट आहे ज्याला आपण हेड म्हणतो त्याची अफिनिटी वॉटर कडे आहे, हे लक्षात ठेवा. मग ज्या वेळेला सोप तयार होतात, म्हणजेच ज्या वेळेला सोप ऍड केले जातात, त्यावेळेला हा जो ऑइली पार्ट आहे, जो ऑइली पार्ट आहे ओके. आता ज्यावेळेला सोप ऍड केला जातो त्यामध्ये ऑइली पार्ट ऑफ द क्लोथ, ऑइली जो पार्ट आहे तो हायड्रोकार्बन पार्ट ऑफ सोप्सला, पर्टिक्युलरली हायड्रोकार्बन पार्ट ऑफ सोप्सला, म्हणजे ऑइली पार्ट हा लॉंग चेन हायड्रोकार्बन जो नॉन पोलर पार्टला आहे त्याच्याकडे त्याची अफिनिटी असते आणि त्यामुळे तिथं तो डिझॉल्व्ह होतो आणि तो आयोनिक एंडला जो आहे, जो वॉटर पार्ट आहे तो हेड वॉटर कॅरेक्टर्स कडे आपल्याला बघायला मिळतो आणि तो डिझॉल्व्ह इन वॉटर होतो. आता हा जो सोप मॉलिक्यूल आहे तो सोप मॉलिक्यूल फॉर्म करतो मिसेल. ह्याला आपल्याला मिसेल फॉर्मेशन्स म्हणतात. मिसेल्स फॉर्मेशन्स ह्याला म्हणतात मिसेल्स फॉर्मेशन. आणि हे मिसेल्स फॉर्मेशन्स मध्ये जो ऑइल ड्रॉपलेट जो आहे, हा जो ऑइल ड्रॉपलेट आहे तो एनगल्फ होतो किंवा सराउंड होतो बाय आयोनिक एंड ऑफ सोप. आयोनिक एंड ऑफ सोप म्हणजे ONA ह्या आयोनिक एंड ऑफ सोप न तो एनगल्फ होतो, सराउंड होतो आणि तो रिझल्ट जो मिसेल पार्ट आहे, ऑइल पार्ट आहे तो एनगल्फ होतो, हे लक्षात ठेवा. आणि दॅट इज गोइंग टू बी अ इमल्शन इन वॉटर, हे तयार होतं. मायसिली करेक्ट करतो, इट इज अ मायसिली. ओके, सो दॅट मायसिली particularly it gives a emulsion in water and that myceli which assist a dissolve dirt in water. जे मायसेल्स तयार होतात ते डर्ट डिझॉल्व्ह करतात आणि आपल्याला क्लोथ वरून ते डर्ट किंवा ऑइली पार्ट रिमूव्ह होतात. पुन्हा एकदा सांगतो, 2 पार्ट आहेत, नॉन पोलर पार्ट आणि पोलर पार्ट. पोलर पार्ट मध्ये वॉटर सोल्युबल आहे, टेल पार्ट जो आहे तो सोल्युबल इन ऑइल आहे. ज्या वेळेला तुम्ही सोप ऍड केले जातात त्यावेळेला जो आपल्याला डर्ट कॅरेक्टर आहे, ऑइल कॅरेक्टर आहे, तो नॉन पोलर हायड्रोकार्बन पार्ट्स मध्ये डिझॉल्व्ह होतो आणि पर्टिक्युलरली मायसेल्स फॉर्म होतात. आणि हे मायसेल्स फॉर्म अशा तऱ्हेनं फॉर्म होतात की जो ऑइल ड्रॉपलेट आहे तो एनगल्फ होतो फ्रॉम आयोनिक एंडनं तो एनगल्फ होतो आणि रिझल्ट्स हा इमल्शन पार्ट ऑफ मायसेल्स तयार होतो आणि त्यातला जो डर्ट कॅरेक्टर आहे तो रिमूव्ह केला जातो बाय वॉटर, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट, महत्वाचा कॅरेक्टर आपल्याला पर्टिक्युलरली मायसेल्स मध्ये बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. म्हणजेच तुम्हाला जे मी मगाशी सांगितलं, वॉटर कॅनॉट वॉश द डर्ट. ओके, दे पर्टिक्युलर वॉटरची क्लिन्झिंग प्रॉपर्टी एनहान्स करतं, परंतु वॉटर कॅनॉट वॉश द डर्ट. Dirt is going to be removed by means of a oily matter. म्हणून soap and detergent cleans this dirty greasy surface. आता ह्यामध्ये 2 पार्ट आपल्याला बघितले आपण डिटर्जंट्स मध्ये आणि सोप मध्ये.
एक लॉंग चेन नॉन पोलर हायड्रोकार्बन पार्ट ज्याची ॲफिनिटी आहे ऑइलला आणि जो तो सोल्युबल इन ऑइल आहे, आणि जो पोलर पार्ट आहे सोल्युबल इन वॉटर आहे. हे लक्षात ठेवा. ज्या वेळेला सोल्युबल सोप ऍड केला जातो ऑइली पार्ट, ओके, नॉन पोलर चेन ऑफ हायड्रोकार्बन डिझॉल्व्स इन ऑइल अँड आयोनिक एंड ऑफ सोप डिझॉल्व्स इन वॉटर. आयोनिक एंड म्हणजेच जो पोलर पार्ट आहे तो डिझॉल्व्ह इन वॉटर होतो, मायसेल्स फॉर्म होतो अराउंड द ऑइल ड्रॉपलेट, ओके, आणि आयोनिक एंड फेस करून आपल्याला तो मायसेल्स तयार होतो आणि ते मायसेल्सचा इमल्शन पार्ट तयार होतो आणि इमल्शन सोप हे डर्ट रिमूव्ह केले जातात. हे लक्षात ठेवा. आता डिटर्जंट्स आर सुपिरियर टू सोप असं आपण म्हटलं जातं, कारण का सिंथेटिक डिटर्जंट्स दे आर सोल्युबल in hard as well as soft water. They have a highest or good cleansing agent action in a hard water without any wastage, and but soaps are insoluble in hard water. Synthetic detergents आहेत हे ऍसिडिक मीडियम किंवा अल्कलाइन मीडियम मध्ये सोपचं प्रेसिपिटेशन इझिली केलं जातं. सिंथेटिक डिटर्जंट्स आर सोल्युबल इन वॉटर अँड गिव्स अ मोर लॅदर दॅन ओनली सोप. ओके, सोप जे आपण सोडियम किंवा पोटॅशियम पासून तयार करतो ते हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला बघायला मिळतो. मग सोप आणि सिंथेटिक डिटर्जंट्स मध्ये डिफरन्स काय आहे हे आपण बघूया. सोप्स आर अ सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ अ हायर सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. ओके, synthetic detergents, they are nothing but long chain alkyl benzene sulfonic acid, and they are three types: cationic, anionic and non-ionic detergents बघायला मिळतात. Potassium soaps are used in shampoo, shaving creams and bathing soap. Sodium soap, they are used as a toilet soap or a washing purpose. परंतु here cationic detergents हे आपल्याला हेअर कंडिशन मध्ये यूज केले जातात. अनायनिक डिटर्जंट हे टूथपेस्ट किंवा शेविंग क्रीम्स मध्ये यूज केले जातात, आणि नॉन आयोनिक डिटर्जंट्स हे आहेत वॉशिंग व्हेसल्स किंवा डिश वॉशिंग करता यूज केले जातात. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं अनायनिक कॅरेक्टर सोप फॉर्मेशन हे आपण बघितलेलं आहे. आणि हे जे मी आता जे लेक्चर दिलेलं आहे पर्टिक्युलरली सोप कॅरेक्टर्स वरती हे चांगल्यापैकी बघून ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. आता ह्याच बरोबरीनं आज आपण बघितलं सोप कॅरेक्टर. सोप म्हणजे काय हे बघितलेलं आहे. ओके, सॅपॉनिफिकेशन कॅरेक्टर केलं की सोप तयार होतो हे तुम्हाला माहिती आहे. तसंच आपल्याला पर्टिक्युलरली सॅपॉनिफिकेशन नंतर NaOH KOH बरोबर अल्कलाइन हायड्रोलिसिस केले की सोप, आणि जे अनायनिक कॅशायनिक अनायनिक डिटर्जंट्स मध्ये लॉंग चेन पर्टिक्युलर सोडियम सॉल्ट ऑफ लॉंग चेन ऑफ अल्कोहोल किंवा बेन्झिन च्या पार्टचा म्हणजेच हायड्रोजन सल्फेट किंवा बेन्झिन सल्फोनेट याचे लॉंग चेन तयार होते, आणि त्याच्यापासून आपल्याला अनायनिक कॅशायनिक डिटर्जंट्स तयार होतात. डिटर्जंट्स आर सोपलेस सोप आहेत. ओके, त्यांची ऍक्शन सोप सारखी आहे, बट दे आर नॉट सोप बिकॉज दे आर नॉट गोइंग टू प्रोड्यूस लाईक अल्कलाइन हायड्रोलिसिस विथ NaOH और KOH. हे लक्षात ठेवा. सोप मध्ये क्लिन्झिंग ऍक्शन वॉटरची वाढवली जाते, तसंच डिटर्जंट मध्ये सुद्धा वाढवली जाते. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट सोप मध्ये येतो. हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर तुम्ही लक्षात ठेवायचं. ह्यामध्ये कुठलाही बदल नाही आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता ह्याच मध्ये आपण ज्या वेळेला सोप कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला मायसेल्स फॉर्मेशन आणि कसे पार्ट नॉन पोलर पार्ट पोलर पार्ट कसे वर्कआउट करतात हे सगळ्यात बघणं महत्वाचं आहे. ते तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. नॉन पोलर पार्ट हा डिझॉल्व्ह इन ऑइल होतो, पोलर पार्ट डिझॉल्व्ह इन वॉटर होतं. जे ऑइल डर्ट ग्रीसी पार्टिकल्स असतात ते मायसेल्स फॉर्मेशन्स करतात. त्या मायसेल्स फॉर्मेशन्स करताना ऑइल ड्रॉपलेट भोवती हे मायसेल्स एनगल्फ होतात विथ आयोनिक एंड न, आणि ते इमर्सिव्ह कॅरेक्टर्स इमल्शन कॅरेक्टर्स मध्ये फॉर्मेशन होतात ते मायसेल्स, आणि ते मायसेल्स फॉर्मेशन झालं की आपल्याला डर्ट पार्टिकल्स रिमूव्ह होतात. हे आपण बघितलेलं आहे. आता ह्यामध्ये
केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफमध्ये आता तुमच्या बोर्डाच्या पुस्तकाप्रमाणे आपल्याला पर्टिक्युलरली सगळे कॅरेक्टर्स म्हणजेच ज्यामध्ये आपण ड्रग्ज म्हणजे काय, ओके, नंतर प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय, अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, स्वीटनिंग एजंट म्हणजे काय, ओके, त्याच्यानंतर ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणजे काय, अँटी इनफर्टिलिटी म्हणजे काय, अँटी मायक्रोबियल एजंट म्हणजे काय, ओके, अँटीसेप्टिक म्हणजे काय, डिसइन्फेक्टंट म्हणजे काय, सोप कॅरेक्टर काय येतं, डिटर्जंट म्हणजे काय, नंतर पर्टिक्युलरली हार्ड वॉटरमध्ये सोप कसा वर्कआउट करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण तुमच्या बोर्डाप्रमाणे सगळ्या बघितलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. आणि हे कॅरेक्टर्स आपल्याला लक्षात घ्या की JEE आणि नीट करता हा केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफमध्ये जेवढं तुम्ही थरोली रिडिंग कराल तेवढा हा महत्त्वाचा पार्ट तुम्हाला साधारणपणे JEE ला 1 मार्काचा प्रश्न विचारला जातो, एक प्रश्न विचारला जातो ह्या केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ वरती. आणि नीट करता 2 प्रश्न आपल्याला बघायला मिळतात केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ वरती. आणि CET मध्ये किमान एखाद दुसरा 2 प्रश्न तरी आपल्याला केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ मध्ये हा बघायलाच मिळतो, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं ते मग इन द फॉर्म ऑफ अ स्ट्रक्चर असेल किंवा इन द फॉर्म ऑफ अ युजेस विचारले जातील किंवा नेमिंग विचारलं जाईल, स्ट्रक्चर देऊन नाव विचारलं जाईल, नाव देऊन स्ट्रक्चर कुठलं आहे ते आयडेंटिफाय करायला सांगतील किंवा तुम्हाला नावं देऊन त्यांचे ऍक्शन्स कुठले आहेत, ड्रगचे ऍक्शन्स कुठले आहे, तो अँटीसेप्टिक आहे का अनाल्जेसिक आहे हे तुम्हाला ओळखायला आलं पाहिजे. हे सगळे कॅरेक्टर्स तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतात, हे तुम्हाला लक्षात ठेवा. आता जो पुढचा पार्ट आपल्याला आहे तो पार्ट म्हणजेच बाळांनो, तो लक्षात ठेवा की त्या पार्टमध्ये आपण जे बघणार आहोत ते पार्टमध्ये आपण जे कॅरेक्टर्स बघणार आहोत ते म्हणजेच आपल्याला प्रोपेलंट म्हणजे काय येणार आहे, दॅट इज नंबर 1. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे डाईज आहेत, ओके, ते डाईज कसे होतात तो कॅरेक्टर्स आपल्याला बघायचे आहेत. आणि तो JEE आणि नीटचा निव्वळ पार्ट राहील, त्याचा बोर्डच्या सिलेबसशी संबंध नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला फूडचं फंक्शन, डायजेस्ट, इझी टू डायजेस्ट कसं केलं जातं, omega-3 फॅटी ॲसिड्स म्हणजे काय, ऑइल म्हणजे काय, फॅट म्हणजे काय, सॅच्युरेटेड फॅट्स, अनसॅच्युरेटेड फॅट्स ह्याच्यामधला डिफरन्स बघितला आपण. त्याच्यानंतर व्हिटॅमिन E, BHT, अँटीऑक्सिडंट कॅरेक्टर हे आपण बघितले. अँटीऑक्सिडंट नंतर आपण प्रिझर्वेशनच्या मेथड्स बघितल्या, केमिकल मेथड, फिजिकल मेथड हे बघितलं. त्याच्यानंतर आपण ड्रग्ज म्हणजे काय, मेडिसिन म्हणजे काय, त्याची ड्रग एन्झाईम इंटरॅक्शन बघितली, ड्रग रिसेप्टर इंटरॅक्शन बघितली, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला अनाल्जेसिक म्हणजे काय, अँटीसेप्टिक म्हणजे काय, अँटी इनफर्टिलिटी म्हणजे काय, अँटीबायोटिक म्हणजे काय, ओके, ह्याचे कॅरेक्टर्स आपण बघितलेले आहेत. तसंच त्यांचं पर्टिक्युलरली ट्रँक्विलायझर्स म्हणजे काय, ट्रँक्विलायझर्समध्ये इक्वानिलचं स्ट्रक्चर्स, मेप्राब्यूटचं स्ट्रक्चर्स, अनाल्जेसिकमध्ये डायक्लोफिनॅकचं स्ट्रक्चर्स, ओके, सल्फापायरिडीनचं स्ट्रक्चर्स, क्लोरऑक्सिलेनॉलचं स्ट्रक्चर, सलावर्सरनचं स्ट्रक्चर्स, क्लोरॅम्फेनिकॉलचं स्ट्रक्चर्स हे सुद्धा आपण एक्सप्लेन केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात शेवटी आपण क्लिन्झिंग एजंट हा कॅरेक्टर बघितलेला आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तुम्ही लक्षात घ्या, ओके. तर इथं आपण आज पर्टिक्युलरली क्लिन्झिंग ॲक्शन्स पर्यंत म्हणजेच सोप पर्यंत बोर्ड रिलेटेड पार्ट आपला पर्टिक्युलरली तयार होतो, हे लक्षात ठेवा. आणि हा बोर्ड रिलेटेड जो पार्ट आहे तो पार्ट रिलेट करण्याकरता आपण जो कॅरेक्टर्स वाईज बघितलेला आहे. आता हे कॅरेक्टर्स बघत असताना आपल्याला काही गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात बोर्डच्या कॅरेक्टर्समध्ये. ते कॅरेक्टर्समध्ये विचारत असताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजेच वेगवेगळ्या जे आपण मेडिसिनल कॅरेक्टर्स बघितले. मेडिसिनल कॅरेक्टर मध्ये आपण जर बघितलं, पहिला ॲस्पिरिन कॅरेक्टर आहे बघा. ह्या ॲस्पिरिनमध्ये COO इस्टर ग्रुप आहे, हा अल्कॉक्सी ग्रुप CH3COO आणि COOH कार्बॉक्सिलिक ॲसिड ग्रुप आहे. तसंच आपण पॅरासिटामॉलमध्ये बघा OH हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, नंतर CONH अमाइड ग्रुप बघायला मिळतो. त्याच्यानंतर पेनिसिलिनमध्ये
आपल्याला C++ONH म्हणजेच हा अमाइड ग्रुप आहे, C++O किटो ग्रुप आहे आणि COOH हा ग्रुप कार्बॉक्सिलिक ग्रुप कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. तसंच क्लोरॅम्फेनिकॉलमध्ये आपल्याला CONH अमाइड लिंकेज बघायला मिळते, हा CONH. OH हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, NO2 हा नायट्रो ग्रुप बघायला मिळतो. तसंच अमाइड्समध्ये सल्फानिल अमाइड्समध्ये SO3NH2 सल्फॉन अमाइड आणि NH2 अमाइड कॅरेक्टर बघायला मिळतं. तसंच आपल्याला ग्लिसरीनमध्ये OH ग्रुप हायड्रॉक्सिल ग्रुप हे कॅरेक्टर्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. तसंच आपल्याला हे जे स्ट्रक्चर्स आहेत, ह्या स्ट्रक्चर्समध्ये पॅरासिटामॉलचं स्ट्रक्चर्स, ट्रायक्लोरोफिनॉलचं स्ट्रक्चर, ओके, त्याच्यानंतर थायमॉलचं स्ट्रक्चर, ओके, त्या थायमॉलचं स्ट्रक्चर्स नंतर प्रोटेनसिलचं स्ट्रक्चर, ओके, सल्फापायरिडीनचं स्ट्रक्चर, सल्फानिल अमाइडचं स्ट्रक्चर, पेनिसिलिनचं स्ट्रक्चर, क्लोरॅम्फेनिकॉलचं स्ट्रक्चर, हे सगळे स्ट्रक्चर्स नीट बघून घ्या. हा सगळ्यात महत्त्वाचा कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतो, हा इम्पॉर्टंट फॅक्टर येतो. आणि ह्यामध्ये मग कुठले कुठले ग्रुप आहेत, कुठले कुठले ग्रुप नाहीत, हे तुम्हाला लक्षात येऊ शकेल. ओके, थँक्यू व्हेरी मच.